श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज आपण पंचमहायज्ञ म्हणजे काय आणि तो कसा करायचा याविषयी जाणून घेऊया. तर माझ्या स्वामी भक्तांनो, आपल्याला पंचमहायज्ञ हा शब्द ऐकल्यावर हा यज्ञ खूप मोठा असेल आणि खूप पूजापाठ करावी लागेल हा विचार आपल्या मनात नक्की येतो. परंतु तसे काहीही नाही. हा पंचमहायज्ञ आपल्याला घरच्या घरी अत्यंत साध्या पद्धतीने 5ही मिनिटे न लागणारा असा हा पंचमहायज्ञ आहे आणि त्याची फलश्रुती खूप मोठी आहे. तर पंचमहायज्ञ म्हणजे 5 यज्ञ. त्यातील पहिला यज्ञ म्हणजे देवयज्ञ. पूर्वीच्या काळी स्त्रिया स्वयंपाक करताना चुलीवर किंवा शेगडीवर तुपाची धार टाकायच्या. परंतु आता आधुनिक युगात चूल शेगडी दुरापास्त झाली आहे. आपण स्नान केल्यावर एका रद्दी पेपरच्या तुकड्याला तुपाचे बोट लावून गॅसवर जाळणे म्हणजे झाला देवयज्ञ, आहे की नाही? सोपा यज्ञ. दुसरा यज्ञ म्हणजे पितृयज्ञ. आपण स्वयंपाक करताना एखाद्या वेळी कावळा छतावर ओरडत असतो. आपण म्हणतो की आज कुणीतरी पाहुणा येणार आहे. परंतु तसे पाहिले तर कावळ्याचा आणि पाहुण्याचा काही एक संबंध नाही. आपले पितर हे वासाचे भुकेले असतात. त्यासाठी एका छोट्या पोळीवर शिजलेले अन्न उंच ठिकाणी छतावर ठेवणे याला म्हणतात पितृयज्ञ. तिसरा यज्ञ म्हणजे ऋषीयज्ञ. तेवढेच अन्न गाईला देणे हा झाला ऋषीयज्ञ. चौथा यज्ञ म्हणजे मनुष्ययज्ञ. दिवसभरात एखाद्या चांगल्या व्यक्तीस जेवण किंवा चहा देणे. परंतु आजच्या काळात चांगला मनुष्य भेटणे अशक्य आहे. त्यासाठी एखाद्या 5-7 वर्षाच्या छोट्या बालकाला गोळी बिस्किट देऊन त्याचा आत्मा तृप्त करणे हा झाला मनुष्ययज्ञ. हे तर आपण सहज करू शकतो. 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा यज्ञ म्हणजे भूतयज्ञ. यासाठी आपल्याला आपल्या 2 बोटांच्या चिमटीत मावेल एवढी साखर एखाद्या कोपऱ्यात मुंग्यांसाठी टाकणे याला भूतयज्ञ असे म्हणतात. ज्या वास्तूत दोष आहे त्या वास्तूतली साखर मुंग्या उचलत नाही किंवा एखाद्या मनुष्याच्या हातून सुद्धा मुंगी साखर खात नाही. आपले स्वामी सेवेकरी असणारे वास्तुप्रतिनिधी जेव्हा वास्तू तपासायला जातात तेव्हा ते थोडीशी साखर एका छोट्या कोपऱ्यात टाकून वास्तू तपासतात. अशा या मुंगींचा आकार केवढा, तिचा मेंदू केवढा, पण चालताना ती एका सरळ रेषेत चालते. आपल्या म्हाताऱ्या मुंग्यांना अन्न पुरवठा करते. अशा या मुंग्यांवर आपल्या संतांनी भरपूर अभंग केले आहे. तर अशा प्रकारे हा यज्ञ करायला 5 मिनिटही लागत नाही आणि त्याची फलश्रुती एवढी आहे की आपली शाप तापापासून मुक्ती होते. आपले पितर आपल्याला आशीर्वाद देतात. आपली अडलेली कामे मार्गी लागतात. तर असा हा सोपा असणारा पंचमहायज्ञ आपण नक्कीच कराल अशी आशा मी बाळगते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.